सर्वांना जय भीम. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे या पुस्तकातील दुसरं भाषण, सारे भेद गाडून एकत्र या. म्युनिसिपल कामगार संघाच्या अहवालाचे वाचन झाल्यानंतर तुम्हाला काही सांगावे अशी माझी इच्छाच नव्हती. संघाच्या छापलेल्या अहवालावरून संघ उत्तम प्रकारे चालला आहे अशी कुणाचीही खात्री झाल्याशिवाय राहणार नाही. 1938 आणि 1940 सालच्या संघाच्या सभासदांच्या संख्येकडे जर पाहिले तर 1938 साली सभासदांची संख्या 2000च्या घरात होती, पण तीच संख्या 1940 साली 5000च्या घरात गेलेली आहे. म्युनिसिपल कामगार संघासारखे संघ मुंबईमध्ये कमी आहेत असे नाही. श्री निमकररावाचा संघ, टेक्स्टाईल युनियन वगैरे वगैरे. त्या संघाची आणि आपल्या संघाची तुलना जर केली तर ते संघ आपल्या म्युनिसिपल संघाच्या 5 संघालाही पुरणार नाहीत. त्या संघाच्या पुढाऱ्यांचे कार्य मी 1919 पासून ते 1941 पर्यंत पाहत आलेलो आहो. त्यांनी कामगार लोकांचा थोडा देखील फायदा केलेला नाहीच, उलट नाश मात्र केलेला आहे. या लोकांनी एकंदर 30-40 संप केलेले असतील, परंतु त्यातला एकही संप यशस्वी झालेला नाही. नुकताच गेल्या वर्षी गिरणी कामगारांचा संप त्या लोकांनी घडवून आणला. तो कसा तरी 3 ते 4 आठवडे चालवला. शेवटी कामगाराच्या पदरात 1 पैसा देखील न पडता संपाचे 3-13 वाजले. ही गोष्ट आपणांपैकी बऱ्याच जणांस माहिती आहे. त्या उलट आम्ही 2 वर्षापूर्वी फक्त एकच संप तुम्हास कराव्यास लावला आणि त्याला इतक्या थोड्या अवधीत यश आले की मुंबई म्युनिसिपालिटी आपल्याला शरण आली आणि आपल्या कामगार संघाच्या सर्व अटी वगैरे मान्य करून त्यांनी पगारही वाढवली. यावरून म्युनिसिपल कामगार संघाला कोणी नावे ठेवणार नाही या म्हणण्याबद्दल कुणाला संशय असेल तर त्यांनी मुंबई सरकारचे लेबर गॅजेट पाहावे. सरकार प्रत्येक संघाची व युनियनची मधून तपासणी करत असते व नंतर गॅजेटमध्ये नमूद करीत असते. म्युनिसिपल कामगार संघासारखा व्यवस्थित असा कोणताही संघ अथवा युनियन चालत नाही असा शेरा सरकारने दिलेला आहे. या संघाकडून जी कामे होण्याची राहिलेली आहेत त्याबद्दल संघात काम करणाऱ्या मंडळींना कोणताही दोष देता येणार नाही. संघाची काम करणारी माणसे अगदी कर्तबगार आहेत याबद्दल मला शंका नाही. याबद्दल मला जर कुणाला दोष द्यावासा वाटत असेल तर तो संघाच्या सभासदांना. संघात काम करणारी माणसे त्यांच्या स्वतःच्या जोरावर काहीही करू शकणार नाहीत. त्यांना तुम्हा सर्वांची मदत पाहिजे आहे आणि असे झाले तरच संघाला यश येईल. संघात काम कराव्यास तुम्हाला चांगली माणसे लाभलेली आहेत आणि तुम्ही जर एकीने राहणार नाही तर मोठे दुर्दैव असेच मला म्हणावे लागेल. मी या सभेत तुम्हाला उपदेश करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही आणि तुमच्या मुलांनी व मुलींनी तुम्ही जे काम करीत आहात तेच काम सतत करावे. तुम्ही जे काम करता ते फार घाण आहे, परंतु सध्याच्या वाईट परिस्थितीत चोऱ्या, दरोडे इत्यादी गोष्टी करण्यापेक्षा हे काम बरे असे मला वाटते. परंतु तुम्ही तुमच्या मुलांना व मुलींना शिक्षण देऊन तुम्ही जे काम करता त्या कामात त्यांना पडू न देण्याची खबरदारी घ्या. तुम्ही इतके घाणीचे काम करता, तेच काम दुसऱ्या जातीच्या लोकांना कितीही पैसा दिले तरी ते काम करणार नाहीत. असे असताना या घाणेरड्या कामाचा मोबदला तुम्हाला चांगला तरी मिळतो का? तुम्ही जर हे काम करण्याचे नाकारले तर मुंबईत राहणारे लोक कॉलेराने व इतर रोगाने पटापट मेल्याशिवाय राहणार नाही. मुंबईची किल्ली तुमच्या हातात आहे. तुमच्याकरिता दुसऱ्यांनी काहीही करण्याची जरुरी नाही. तुम्ही तुमचे भले करू शकाल एवढे सामर्थ्य तुमच्यात आहे. या गोष्टीची तुम्हाला जाणीव झाली तर सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालतील. त्याकरिता तुम्ही तुमच्यात एकी ठेवली पाहिजे. चेंबूर, कचरापट्टी येथे काही भानगड झालेले आहे असे मी ऐकतो. तिथे इतर लोक तुमच्यात बेकी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कपटनीतीला भुलाल तर भुलून गेलेले लोक फसल्याशिवाय राहणार नाही. एकीच्या बळावर तुम्हाला वाटेल ते करता येईल. मुंबईतील ड्रेनेज खात्यातील लोकांनी जर संप केला आणि चेंबूर लोकांनी त्यांना सहकार्य केले
तर म्युनिसिपल कमिशनर तुमच्यापुढे धावत आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या या सामर्थ्याच्या जोरावर हिंदू मुसलमानाच्या 3 महिन्याच्या दंग्यात जितका हाहाकार झाला त्याच्यापेक्षाही जास्त हाहाकार तुम्ही एका आठवड्याच्या संपाने करू शकाल. परंतु त्याकरिता तुमच्यात एकी असणे अत्यंत आवश्यक आहे. म्युनिसिपल संघाच्या 4 आणे वर्गणीसाठी काही लोकांकडे 10 वेळा जावे लागतात. ही नामुष्कीची गोष्ट आहे. पगाराच्या दिवशी पान, बिडी, सिनेमे वगैरे चैनीसाठी तुम्हाला पैसे मिळतात आणि संघाच्या वर्गणीसाठी 4 आणे मिळू नये. परंतु तुम्हाला मी निक्षून सांगतो की जो कोणी दुसऱ्यांना जाऊन मिळेल आणि तुमच्यात फाटाफूट करतील त्याला पूर्वी ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने जातीचा गुन्हा केला असताना त्याला वाईट टाकण्यात येत होते त्याचप्रमाणे या बाबतीतही करावे असे सांगण्यास मी मागे पुढे पाहणार नाही. हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा. तुमच्यात एकी असल्यावर तुमच्या गैरसोयी दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याजवळ याचना करण्याची गरज नाही. चेंबूर कचरापट्टी येथे आतापर्यंत चांगले काम चालले होते. येथील लोकांनी एकी वाखाणण्याजोगी होती. परंतु तेथील अधिकारी लोकांनी काही लोकांना आमिष दाखवून तेथील लोकांत फाटाफूट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याचा बंदोबस्त आम्ही करणार आहोतच. परंतु तुमच्या जिल्ह्यांचे जे भेद काही लोक पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल मला तुम्हाला सांगावेसे वाटते. हे म्युनिसिपल कामगाराकरताच आहे असे नसून ते सर्व साधारण अस्पृश्य मानलेल्या लोकांकरिता आहे. काही वर्षे आपल्या समाजाला राजकारणात काही स्थान नव्हते. परंतु आता आपला पक्ष काँग्रेस व मुस्लिम लीग या राजकीय पक्षाबरोबरचा झालेला आहे. त्यांना जे महत्त्व आहे ते आपल्या पक्षाला आहे. हा कशाचा परिणाम? आमच्यातील एकजुटीचा. म्हणून या म्युनिसिपल संघात हे असले भेद असता कामा नयेत. म्युनिसिपल अधिकाऱ्याला म्युनिसिपल कामगार संघाचे फार वावडे होऊन बसले आहे. त्यांना हा संघ नको आहे. या संघामुळे त्यांना लाचलुचपत खाता येत नाही. म्हणून हे अधिकारी फुडा आणि झोडा या भेदनीतीचा अवलंब करीत आहेत. म्हणून वेळीच सावध होऊन तुम्ही जर हा जिल्ह्यांचा भेद नाहीसा कराल तरच तुमचा फायदा होईल. महाराजात येथून तेथून सारखे आहे. कुठल्याही महाराच्या पंक्तीला जेवतो त्याला कोणत्याही प्रकारे वाईट वाटत नसते. ज्याप्रमाणे कोणत्याही प्रांताचा मुसलमान बिस्मिल्ला म्हणाला की कुठल्याही दुसऱ्या प्रांताच्या मुसलमानाबरोबर जेवतो त्याचप्रमाणे महार जातीचे आहे. म्हणून लोक हा नाशिकचा, हा साताऱ्याचा, हा नगरचा असा भेद करून आपापल्यातील एकी फोडण्याचा प्रयत्न करतील तर सर्वांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. युरोपीय देशाकडे पहा. युरोपमधील राष्ट्रे पृथकपणे असल्यामुळे त्यांना हिटलरने पादाक्रांत केले. परंतु या सर्व राष्ट्रांनी एकी केली असती तर त्यांनी जर्मनीचा कधीच नाश करून टाकला असता. तुम्ही तुमच्यात एकी ठेवली तरच आम्हाला तुमच्याकरिता भांडता येईल. नाहीतर आमच्या हातून काहीही होणार नाही. आमच्या पायाखालील मातीच जर ढासळली तर काय करणार? म्हणून तुम्ही सर्वांनी एकोप्याने राहून म्युनिसिपल संघाचे बळ वाढवा एवढीच तुम्हास विनंती करतो. दिनांक 12 जुलै 1941 रोजी म्युनिसिपल संघासमोर दिलेले भाषण. दिनांक 19 जुलै 1941.